Hello friends, today we are start the new definitions of matrices. In the last lecture we was discuss some definitions, matrix definitions, equality of two matrices definition, negative of matrices definition, and types of matrices: row matrix, column matrix, rectangular matrix, square matrix, diagonal matrix, scalar matrix, identity matrix. All these definitions we discuss in the last lecture. Okay. Now today we are going to start next definition, and that definition is upper triangular matrix. In upper triangular matrix, a square matrix capital A is equals to, in bracket, Aij bracket close, is called an upper triangular matrix if every element below the diagonal is 0. Below the diagonal is 0. आपण कालच्या लेक्चरमध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्सचं एक्झाम्पल बघितलं होतं बघा. डायगोनल एलिमेंट्स हे सगळे कसे होते? 1 1 1 1 होते बघा. हे बघा, हे एक्झाम्पल घेऊया आपण. यामध्ये डायगोनल एलिमेंट्स हे सगळे 1 आहे आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स कसे आहेत? 0 आहेत. तर आपण काय करतोय आता? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बघतोय. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये काय म्हटलं? अ स्क्वेअर मॅट्रिक्स A इक्वल्स टू, in bracket Aij is called an upper triangular matrix if every element below the diagonal बघितलं आपण, below the diagonal is 0. त्या below the diagonal जे एलिमेंट जे 0 आहेत त्या एलिमेंट्सला किंवा त्या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. ओके. सेम डेफिनेशन आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सची. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स सेम डेफिनेशन आहे. यामध्ये बिलो द डायगोनल इज 0 आणि याच्यामध्ये काय असेल मग लोअरमध्ये? इफ एव्हरी एलिमेंट अबोव द डायगोनल इज 0. अबोव आणि बिलो. ओके. आता आपण ह्या डेफिनेशनमध्ये बघितलंय अबोव द डायगोनल, ओके, and below the diagonal is upper triangular matrix and above the diagonal element is 0, that is the lower triangular matrix. Okay, दोन्ही near about same definitions आहेत. समजतील तुम्हाला. 1-2 वेळेस रीडिंग केलं तर समजेल. ओके, त्यामध्ये काही हार्ड नाही आहे. ठीक आहे. आणि काही डाऊट असेल तर नंतरही विचारू शकता. प्रत्येक डेफिनेशन केअरफुली रीड करा. मागच्या सगळ्या बेसिक डेफिनेशन बघा, समजेल. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन इज डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. बघा, इफ A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स then determinant of A is denoted by mod A or del A. डिटर्मिनंटचा जो मॅट्रिक्स असतो तो ह्या फॉर्ममध्ये लिहितात. त्याचं नोटेशन्स, त्याचं सिम्बॉल अशा पद्धतीचा आहे. डिटर्मिनंट हा कधी पण 2 लाईनच्या मध्ये लिहितात. ओके. और त्याला दुसरं साईन पण आहे, डेल ए. गॉट इट? फॉर एक्झाम्पल, इफ A इज अ मॅट्रिक्स. ओके. ह्या मॅट्रिक्समध्ये 2 by 2 चा मॅट्रिक्स आहे. फर्स्ट रो इज 3 - 1,
सेकंड रो इज 2 4. ओके, हा एक मॅट्रिक्स आहे. याचा जर डिटर्मिनंट लिहायचा, या मॅट्रिक्सला जर डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा त्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल, देन यू राईट मॉड ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये मॉड 3 - 1 2 4. हे झालं डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये. ओके, मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंटमध्ये हा एक डिफरन्स आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. जर मॅट्रिक्स दिलेला असेल आणि त्याचा डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर असं तुम्हाला हे कन्वर्जन करावं लागेल. ओके, सिम्पल आहे, समजेल तुम्हाला, असं काही नाही की फक्त लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट डेफिनेशन इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. A square matrix A is called a non-singular matrix if mod A is not equals to 0. Non-singular matrix मध्ये जे डिटर्मिनंट आहे तो इज नॉट इक्वल्स टू 0. त्याचा आन्सर हे नॉट इक्वल्स टू 0 असेल, त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. एवढं लक्षात ठेवायचं. जो काही डिटर्मिनंट दिलेला आहे आपल्याला, तो जर आपण सॉल्व केला तर त्याचा आन्सर हे कधीही 0 येणार नाही. नॉट इक्वल्स टू 0 असेल म्हणजे 0 पेक्षा जास्त असेल. 1 2 3 कुठलीही व्हॅल्यू असू शकते, फक्त ते 0 असणार नाही. ओके, हे लक्षात ठेवायचं, त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. मग आता नेक्स्ट डेफिनेशन बघूया. सिंग्युलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज कॉल्ड अ सिंग्युलर मॅट्रिक्स इफ मॉड ए इज इक्वल्स टू 0. नॉन सिंग्युलरमध्ये इज नॉट इक्वल्स टू 0 आहे आणि सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये काय, एक्झॅक्टली अपोजिट ऑफ द नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात घ्यायचं, मॉड ए इज इक्वल्स टू 0. सिंग्युलर मॅट्रिक्स जर मॉड ए इक्वल्स टू 0 असेल तर नॉन सिंग्युलर एक्झॅक्टली अपोजिट असेल. लक्षात ठेवा. आता इथे सिंग्युलर मॅट्रिक्सचं आन्सर कधी पण 0 जर आलं तर त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं आणि 0 नसेल तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. ओके, समजलं असेल. नेक्स्ट डेफिनेशन बघूया. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्समध्ये ही पण सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन आहे. याच्यावरती आपण नंतर सगळ्या डेफिनेशन क्लिअर केल्यानंतर याच्यामध्ये आपण याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके, आता तर सध्या आपण सगळ्या डेफिनेशन्स क्लिअर करतोय. डेफिनेशन संपल्या की मग आपण लाईव्ह एक्झाम्पल स्टार्ट करूया. ओके, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स ऑब्टेन फ्रॉम द मॅट्रिक्स ए बाय द इंटरचेंजिंग इट्स रो अँड कॉलम्स इज कॉल्ड द ट्रान्सपोज ऑफ ए, which is denoted by a dash or at. ओके, हे लक्षात घ्यायचं. एच्या डोक्याला एचा पॉवर हा टी मध्ये असं लिहिलेला असतो. हा सुद्धा एक सिम्बॉल आहे. हा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणून ओळखायचा आहे. नोट, त्याच्यामध्ये काय करतात, रोचं कॉलमच्या फॉर्ममध्ये इंटरचेंज करतात. इफ द ऑर्डर ऑफ ए इज m इंटू n देन द ऑर्डर ऑफ ए डॅश इज n इंटू m. इथे काय m हा इथे इंटरचेंज होईल. एमच्या जागेवर एन येईल, एनच्या जागेवर एम येईल. म्हणजे रोच्या जागेवर कॉलम आणि कॉलमच्या जागेवर रो. त्याचे एलिमेंट्स फक्त आपण इंटरचेंज करतो, बाकी कुठे काही हे नाही. ओके, समजलं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. नेक्स्ट डेफिनेशन सिमेट्रिक मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. A square matrix A equals to in bracket Aij bracket close is called the symmetric matrix. If A is equals to A dash, A जर साधा एक मॅट्रिक्स असेल तर त्याला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये A डॅश लिहितो. दॅट इज Aij इक्वल्स टू Ji. इथे बघा I आणि J, इथे J आधी आलेला आहे नंतर I आलेला, म्हणजे इथे पण रो आणि कॉलम काय होईल, इंटरचेंज होईल. लक्षात ठेवायचं. ओके, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय चेंज आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये रोचं कॉलम आणि कॉलमचं रो मध्ये कन्वर्ट करतात आणि ट्रान्सपोज मॅट्रिक्स मध्ये सुद्धा तेच आहे. ओके, फॉर ऑल I अँड J. नेक्स्ट डेफिनेशन इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स A इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट Aij ब्रॅकेट क्लोज इज कॉल्ड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इफ A इज इक्वल्स टू मायनस A डॅश. याच्यामध्ये काय, सिमेट्रिकमध्ये डायरेक्ट ए डॅश असतं, याच्यामध्ये स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये मायनस साईन लागतं. बाकी यामध्ये सुद्धा रो आणि कॉलम हे इंटरचेंज होतातच. म्हणजे थोडक्यात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सच आहे. त्याच्यामध्ये फक्त काय
मायनस साईन लागतं, म्हणून त्याला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात. दॅट इज ए आय जे इक्वल्स टू मायनस ए आय जे. जे आय असायला पाहिजे इथे, जे आय. ओके, फॉर ऑल आय अँड जे. गॉट इट. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये चेंज लक्षात आला असेल तुम्हाला. जसं सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये नॉन सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये दोन्ही एकमेकाच्या अपोजिट आहे, तसंच इथे सुद्धा आहे. ए इक्वल्स टू ए डॅश आहे, इथे काय लागेल फक्त साईन मायनस साईन लागते. ए इज इक्वल्स टू मायनस ए. ओके, होप सो सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला समजल्या असतील. काही डाऊट असेल तर डाऊट सेशनमध्ये क्लिअर करू शकतो. आज आपण इतक्याच ह्या डेफिनेशन्स क्लिअर करूया. तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. ओके, आज लेक्चर थांबूया. स्टॉप. थँक्यू.